बाळासाहेब सर्वदे खून प्रकरण, भाजपा नगरसेविका शालन शिंदे यांना उच्च न्यायालयातून जामीन. बाळासाहेब सर्वदे ह्याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेली भाजपा नगरसेविका शालन शंकर शिंदे, राहणार जोशी गल्ली, सोलापूर ही कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरुज पठाण यांनी जामीन मंजूर केला. यातील मय्यत बाळासाहेब सर्वदे हा मनसे पक्षाचा विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष म्हणून काम करीत होता. मय्यत बाळासाहेब ह्याची चुलत वहिनी रेखा सर्वदे हिने अपक्ष म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. त्यावेळी शालन शंकर शिंदे हिने देखील निवडणुकीकरिता अर्ज भरला होता. दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास आरोपी शालन शंकर शिंदे व इतर आरोपी हे घरासमोर येऊन तुमचा अपक्ष अर्ज काढून घ्या, नाहीतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्यावेळी गल्लीत वाद नको म्हणून रेखा सर्वदे हिने निवडणुकीकरिता भरलेला अर्ज काढून घेतला. त्यानंतर सायंकाळी 4:45 वाजताच्या सुमारास मय्यत बाळासाहेब सर्वदे, भाजीराव सर्वदे, आदित्य सर्वदे असे हनुमान मंदिराजवळ थांबले असता शंकर शिंदे ह्याची मुले व इतर लोक हे आरडाओरडा करत आले व त्यांनी त्याच्या सोबत भांडण सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये तलवारी, कोयते होते. शालन शिंदे व शारदा शिंदे यांनी बाळासाहेब सर्वदे यांच्या डोळ्यात चटणी टाकली व इतर आरोपीने त्याच्या हातातील हत्याराने सपासप वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला, अशा आशयाची फिर्याद त्याचा भाऊ भाजीराव पांडुरंग सर्वदे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून नगरसेविका शालन शिंदे हीच अटक केली होती. जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात शालन शिंदे हिने अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर नगरसेविका शालन शिंदे आपल्या जामीन मिळावा म्हणून ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणी वेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल असून दोषारोप पत्राचे अवलोकन केले असता सुरुवातीस अपघाती मृत्यू तसेच नेत्र साक्षीदाराचे जबाब व फिर्यादी जबाब हे सुसंगत नसल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावरून न्यायाधीशांनी 1 लाख रुपयाचा जात मुचकल्यावर जामीन मंजूर केला. यात सरकारतर्फे ॲडव्होकेट ए टक्कळकर तर आरोपी तर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी काम पाहिले.